नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपलं स्वागत आहे। आज आपण राहिलेल्या चकलीच्या पिठाचे आपण थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत। पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की भाजणीचं जे चकलीचं पीठ राहतं त्या पिठापासून थालीपीठ कशी तयार करायची ते। तर हे मी 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे चकलीचं। 1 वाटी हे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। जर ज्वारीचं पीठ तुमच्याकडे नसेल, बाजरीचं असेल तरी बाजरीचं पीठ घेतलं तरी चालेल। हे बघा, आता हे मी मसाले घेतलेले आहेत। तर मीठ घेतलेलं आहे 1 चमचा, तर मीठ तुमच्या आवडीने घ्या। 1 चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचा लाल तिखट घेतलेले आहे आणि 2 चमचे धने पावडर घेतलेली आहे। आणि तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर ती टाका, वाटून टाकलीत मिक्सर मध्ये तरी चालेल मिरची पावडरच्या ऐवजी। आता हा मी आमचूर पावडर घेतलेली अर्धा चमचा, अर्धा चमचापेक्षा थोडा चाट मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचापेक्षाही कमी मिरी पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरा घेतलेला आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। तर तो सुद्धा हातावर असा आपल्याला मळून घ्यायचा आहे ओवा। आता हे मी गाजर घेतलेले आहे, मग हे गाजर मी असं बारीक किसून घेतलेलं आहे, जेणेकरून म्हणजे कसं थालीपीठ मध्ये टाकलं तर ते दाताखाली येत नाही, मग व्यवस्थित लागतं खाताना। आणि ही कोथिंबीर मी थोडीशीच घेतलेली आहे। हे बघा, आता हे पीठ मी चाळून त्याच्यामध्ये सगळे ड्राय मसाले मिक्स करणार आहे। हे बघा, ते दुसरे पण होते जिरा ओवा वगैरे, ते पण आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। हे बघा, आता हे गाजर आणि कोथिंबीर पण मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। तुमच्याकडे अजून वेगळ्या भाज्या असतील त्या मिक्स केल्यात तरी चालेल। हे बघा, आता हे ते ज्वारीचं पीठ होतं ते पण ह्याच्यामध्ये आता मी हे सर्व मळून घेणार आहे, त्याचा गोळा करून घेणार आहे पिठासारखा, सगळं व्यवस्थित मिक्स करून। हे बघा, आता हे 2 कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरून, आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे, आणि हे 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। हे बघा, आता हे सुद्धा मी त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे। आणि आपण जसं पीठ मळतो तसं व्यवस्थित त्याचं पीठ मळून गोळा करून घ्यायचा आहे। हे बघा, आता हे पीठ मी मळून घेतलंय। आता हे 10 मिनिटं जरा थोडं मुरवायचं, आणि मुरलं की मग त्याची छान छान थालीपीठ करायची। हे बघा, आता ह्याला असं पाणी लावायचं कपड्याला, आणि हे बघा, आता हा असा गोळा तयार करायचा आणि हे असं व्यवस्थित थापून घ्यायचं सगळ्या बाजूनी गोल असं। आणि जास्त हे नाही, जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं। आणि हाताला चिटकत लागलं ना, चिकटायला लागलं की मग असं पाणी लावून थापायचं, म्हणजे ते चिटकत पण नाही आणि व्यवस्थित थापलं जातं हे थालीपीठ। हे बघा, आता हे असं थापलं ना की त्याला असे मध्ये गोळे करायचे। हे बघा, आता हे असं तेल लावायचं तव्याला थोडंसं आणि दूध तोडायचं बघा। हे बघा, आता हे मी पलटून घेतलेलं आहे। आता आपल्याला पलटल्यानंतर दोन्ही बाजूने छान असं गुलाबी व्यवस्थित तेल लावून किंवा तूप लावून भाजून घ्यायचंय। हे बघा, आता हे चकलीच्या पिठाचे थालीपीठ झालेली आहेत। चकली तळलेली खाऊन खाऊन कंटाळा आला तर ही थालीपीठ पण खूप छान लागतात खायला, लहान मुलांना पण खूप आवडतात, आवडीने खातील, आणि शिवाय झटपट होतात, खायला पण टेस्टी लागतात। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। अशा प्रकारे आपलं थालीपीठ बनवून झालेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।